आमची प्रमुख मागणी आता शासनाकडे ही आहे की जो एसटी प्रवर्ग आहे त्या एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला समाविष्ट केलं पाहिजे। सध्या मराठा आंदोलनाच्या निमित्ताने हैदराबाद गॅजेटचा विषय पुढे आला आणि हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामधून आरक्षण देण्याच्या हालचाली या शासनाकडून सुरू झालेल्या आहेत। तसं आश्वासन त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्याच गॅजेटच्या आधारे ज्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा एसटी म्हणून जमाती म्हणून उल्लेख केलेला आहे तो उल्लेख पाहता आंध्र आणि तेलंगणा या ठिकाणचा समाज एसटी प्रवर्गामध्ये येतो। त्यानुसारच महाराष्ट्रामधला समाजही एसटी प्रवर्गामध्ये आला पाहिजे, कारण बंजारा समाजाचे रीतिरिवाज, परंपरा, दैवत, संस्कृती, वेशभूषा, बोलीभाषा आणि विवाह संबंध हे संपूर्ण भारतामध्ये सगळीकडे सारखेच आहेत। त्यामुळे एका राज्यामध्ये हा समाज एसटी प्रवर्गामध्ये असणं आणि एका राज्यामध्ये हा समाज व्हीजेएनटी प्रवर्गामध्ये असणं हा समाजावरती होणारा अन्याय आहे। आणि समाजाचं जे प्रमुख दैवत सुद्धा आहे सद्गुरू सेवालाल महाराज यांचाही इतिहास आंध्र प्रदेश पासून महाराष्ट्रापर्यंत जोडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामुळे हा संपूर्ण समाज हा एकाच प्रवर्गामध्ये येतो याची पूर्ण खात्री आहे आणि त्याचे कायदेशीर सुद्धा पुरावे जे गॅजेट आपण कायदेशीर मानतोय त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख हा त्यावेळेस करण्यात आलेला आहे। जे अनुसूचित जातींची यादी बनवलेली आहे या गॅजेटमध्ये त्याच्यामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आणि त्याची लोकसंख्या सुद्धा दिलेली आहे। तेव्हा या सगळ्या गोष्टींच्या आधारे माननीय शासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घ्यावी, वेळ पडली तर स्पेशल सेशन कॉल करावं आणि याच्यामध्ये या मागणीचा विचार करून बंजारा समाजावरती वर्षानुवर्ष होत असलेला अन्याय हा दूर करावा। आता पुढचा लढा या मागणीच्या दृष्टिकोनातून कसा असणार आहे? जिल्ह्यात मागणीची घेऊन समाज बांधव पुढे येत आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज बांधव एकवटत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिली जात आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सन्माननीय मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारला सुद्धा निवेदन देण्याचं काम चालू आहे। या माध्यमातून ही मागणी आणि मागणीचा लढा चालू आहे। याच्या पुढेही जाऊन जर मागणी मान्य झाली नाही तर रस्त्यावरती उतरून ही लढाई लढण्याची बंजारा समाजाची पूर्ण तयारी आहे। 2007 पासून न्यायालयीन लढाई चालू आहे। त्यासाठी न्यायालयामध्ये केसेस दाखल केलेल्या आहेत आणि 2007 मध्ये बंजारा समाजाचे धर्मगुरू आदरणीय तपस्वी रामराव महाराज यांनी तत्कालीन महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना बंजारा समाजाला जमातीच्या निकष कसे लागू होतात याचा पूर्ण अहवाल त्यावेळेस सुद्धा सादर केलेला आहे। आणि ही सर्व पार्श्वभूमी पाहता बंजारा समाजाचा पूर्ण इतिहास पाहता बंजारा समाज हा एसटी प्रवर्गाचा हकदार आहे। त्याला त्याच्या हक्काचं आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।